नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातचा दुहेरी चेहरा उघड झालाय। भारतात गुरु तर विदेशात लक्झरी लाईफ जगणारा हा तर निघाला एक साधा पंटर। हा खरात ज्याच्या पायी पडत डोकं ठेवत होत्या रुपाली चाकणकर किंवा केसरकर, हा कोणी फार मोठा माणूस नव्हता, हा काही फार सिद्धिपुरुष नव्हता, हा एकदम साधा माणूस होता, पंटर होता, पैसा कमवावा मजा मारावी अशा प्रकारचा हा खरात पंटर होता। मात्र त्याला सगळे भुलले। दक्षिण कोरियातील खरातचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत। कुटुंबासोबत परदेशात मौज मजा करतानाचा हा भंपक माणूस या खरातनं तब्बल 150 परदेश दौरे केल्याची सुद्धा माहिती आहे। परदेश दौऱ्यांसाठी वापरलेला पैसा कुठून आला याचा तपास सुरू आहे। पोलिसांकडून खरातच्या या विदेशी ट्रिप्स आता रडारवर आलेल्या आहेत। पासपोर्ट, ट्रॅव्हल हिस्ट्री आणि खर्चाची चौकशी होणार आहे। बंधुगिरीतून कमावलेला पैसा विदेशात उधळल्याचा सुद्धा संशय आहे। आर्थिक गैरव्यवहाराच्या तपासाला त्यामुळे नवं वळण लागण्याची शक्यता आहे। किरण ताजणे आपल्याला अधिक माहिती देत आहेत। किरण, तर असा हा जो काही हा भामटा आहे, या व्यक्तीचं परदेशातले दौरे आता समोर येत आहेत। आणखी काय पाहायला मिळू शकतं? कुठे कुठे गेला होता? काय रंग उधळले होते परदेशात? आणखी काय इनपुट्स आहेत? प्रसन्न सर, खरं तर या सगळ्या दरम्यान भोंदू खरातचे कारनामे आपण सर्व महाराष्ट्र बघतोय। पुढारी न्यूज त्याचे वेगवेगळे अँगल्स देखील महाराष्ट्रासमोर आणतंय आणि त्यातलाच एक भाग म्हणजे याचे जे परदेश दौरे आहेत ते 150हून अधिक झाल्याची माहिती समोर येते आणि यासाठी जी पैशांची उधळपट्टी त्यानं त्या ठिकाणी जाऊन केलेली आहे, दक्षिण कोरियामध्ये असेल किंवा वेगवेगळ्या देशांमध्ये, तो पैसा नेमका कुठून आला असा देखील प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। SITच्या माध्यमातून जी चौकशी आता सध्याच्या घडीला तेजस्विनी सातपुते यांच्या माध्यमातून केली जाते, त्या चौकशीचा एक भाग म्हणजे परदेश दौऱ्याच्या ठिकाणी जाऊन हा नेमका काय करत होता, फॅमिलीला घेऊन जात असताना त्याचे जे फोटो आहेत ते देखील या निमित्तानं सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत। इकडे अक्षरशः राजकारणी मंडळी, उद्योजक आणि अन्य तत्सम मंडळी देखील त्याला अक्षरशः त्याचं पाद्यपूजन करतात, लोटांगण घालतात। मात्र भारतात असलेला गुरु त्या ठिकाणी विदेशात मात्र तो पंटर असल्याचं त्या ठिकाणी समोर येत आहे। आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये एकूणच त्याच्या मालमत्तांची चौकशी होत असताना दुसऱ्या बाजूला विदेशात केलेला जो उधळपट्टी आहे पैशांची, ती नेमकी कोणत्या पैशातून केली असा देखील प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। मात्र या सगळ्या दरम्यान नाशिकमध्ये त्याच्या ज्या तक्रारी आहेत ते वाढताना दिसत आहे। आतापर्यंत 3 तक्रारी दाखल झालेल्या आहेत, आणखी 2 तक्रारी दाखल करण्याचं काम सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे। त्यामुळे या खरातचा पाय आणखी खोलात जाताना दिसतोय। येत्या काळामध्ये हा आपण भामटा म्हणतोय, भोंदू म्हणतोय, खरं तर याला नराधम म्हणण्याची वेळ आता या सगळ्यांची आलेली आहे आणि अशा या परिस्थितीमध्ये आता खरातचा जो पाय आहे तो आणखी खोलात जाताना आपल्याला या ठिकाणी दिसून येतोय। प्रसन्न सर, धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। भोंदू अशोक खरातच्या अघोरी कृत्यांचे वेगवेगळे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत। मंदिर परिसरात नकली साप आणि वाघाचं कातडं ठेवून भीतीचं वातावरण निर्माण तो करायचा। रिमोट कंट्रोलद्वारे सापांच्या हालचालींनी चमत्कार दाखवत अनेकांना त्याने गंडा घातला। त्यानं कागदाच्या लगद्यापासून हा साप बनवला होता, त्यात ड्रोनची यंत्रणा बसवली होती, तसंच त्याचा रिमोट तो स्वतःकडे ठेवायचा। रिमोटच्या सहाय्यानं तो त्या खोट्या सापाला त्याच्या इशाऱ्यावर फिरवायचा। मात्र हा साप इतका हुबेहूब होता की उपस्थितांना तो खोटा आहे की खरा समजतच नव्हतं। बाजारात स्वस्त मिळणारे रानटी चिंचोके पॉलिश करून भक्तांच्या माथी मारायचा। अशोक खरात 100 रुपयांच्या वस्तूला 10,000 ते 1 लाखापर्यंत विक्री करत आर्थिक फसवणूक करत होता। नकली खडे आणि रत्न दैवी असल्याचा दावा करत तो विक्री करायचा। अशा प्रकारे अंधश्रद्धेच्या या सगळ्या व्यवसायात त्यानं कित्येक लोकांना केवढ्या रुपयांसाठी गंडा घातला असेल हे आता केवळ त्यालाच माहिती। नाशिकच्या भोंदू अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट येते। शिवनिकास संस्थांच्या ट्रस्टींची चौकशी होणार असल्याची माहिती आहे। काही वर्षांपूर्वी जुन्या ट्रस्टींनी साथ सोडल्यानंतर नव्या विश्वस्तांची नियुक्ती केली होती। अशोक खरातनं आपली पत्नी आणि निकटवर्त्यांना विश्वस्तपदी बसवलं होतं। रुपाली चाकणकर या संस्थानावर ट्रस्टी होत्या। खरात अटकेत गेल्यानंतर विश्वस्त मंडळाचा फलकही गायब झालाय। SIT कडून संबंधित ट्रस्टींना चौकशीसाठी बोलवण्याची शक्यता आहे। मंदिर संस्थानामधील कारभार आणि आर्थिक व्यवहारही तपासाच्या रडारवर आहे। रुपाली चाकणकरांवर आता त्यांच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाच्याही जाण्याची टांगती तलवार कायम आहे। पक्षाचं महिला विंगच्या प्रदेशाध्यक्षपदाची जाण्याची शक्यता आहे। खरात प्रकरणी महिला आयोगाच्या राजीनाम्यानंतर पक्षातलंही पद जाणार का याकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे आणि पक्षश्रेष्ठी म्हणजे स्वतः सुनेत्रा पवार या चाकणकरांचा राजीनामा घेणार अशी सध्या तरी सूत्रांची माहिती आहे। त्यामुळे एकेकाळी अतिशय वेगवान पद्धतीनं सत्तेच्या विविध पायऱ्या चढलेल्या रुपाली चाकणकर आता त्यांच्या पक्षामधल्याही पदाच्या बाबतीत अनिश्चिततेच्या घेऱ्यात आहे।
अशोक खरात प्रकरणावरून सभागृहात विरोधक आक्रमक झाले. विजय वडेट्टीवार, नाना पटोले आणि भास्कर जाधव आक्रमक झाले. मंत्रिमंडळातील अनेक मंत्री अशोक खरातचे भक्त आहेत असं वडेट्टीवारांनी दाखवून दिलं. खरातला भेटायला जाणाऱ्या मंत्र्यांवर तात्काळ कारवाई व्हावी अशी मागणी त्यांनी केली आणि सरकारनं गांभीर्यानं विषय लावून धरला पाहिजे असं भास्कर जाधव म्हणाले. महाराष्ट्र आता कुठे चालला आहे आणि आमच्या बरोबर आमच्या 2-3 लोकांना पण बोलू द्या. फार गंभीर विषय आहे हा. नाशिकचा हो पाणीच दिलेल्याचा विषय आहे. कोणतं पाणी तेही सांगतो ना. ओशक पाणी दिलेला ते पण सांगतो. अध्यक्ष महोदय, आता त्याची सगळे जे भेटलेत ना, जे भेटले त्याची HIV टेस्ट पण करून घ्यावी लागेल आपल्याला. ते पण सांगतो ना. जेवढे भेटलेत ना त्या बंधू बाबाला सगळ्याची HIV टेस्ट गव्हर्नमेंटनीच करून घेतली पाहिजे, नाही तर संसर्गजन्य रोग होईल, सगळेच मरतील. भोंदू बाबा अशोक खरात प्रकरण अत्यंत गंभीर असल्याचं आता स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय. खरातनं महिलांची दिशाभूल करून गैरकृत्य केल्याचंही समोर आलंय. खरात प्रकरणाशी संबंधित कुणालाही सोडणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. खरातवरील कारवाईची तयारी आधीपासूनच सुरू होती आणि आपणच ही कारवाई केली, आपल्या सरकारने ही कारवाई केल्याचं सुद्धा त्यांनी सभागृहाच्या लक्षात आणून दिलं. या संदर्भात कारवाई जरी आत्ता झाली तरी देखील याची तयारी आधीपासून सुरू होती. त्यांच्या अटकेच्या अगोदरच म्हणजे साधारणपणे 10 तारखेला 10/3 दुसऱ्या जिल्ह्यातनं आपण एका कंप्लेंटचा उपयोग करून त्यांचा LOC देखील काढून ठेवला होता की त्यांना बाहेर पळता येऊ नये. त्यामुळे या संदर्भात पूर्णपणे कारवाई आपण करतो. जो क्लीन असतो त्यालाच क्लीन चिट मिळते, अशी कुठलीच चिट माझ्याकडे नाही. आणि याच्यात तर ज्याचा दुरान्वयानेही संबंध असेल त्यालाही सोडलं जाणार नाही.